नमस्कार, मी शिल्पकार संदीप लोंढे, नाशिक. नुकत्याच मी केलेल्या राजगोपालाचारी अर्थात राजाजी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती भवन येथे भारताचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते नुकतंच पार पडलं 23 फेब्रुवारीला. साधारण हे काम 8 महिन्यापूर्वी मला एक IGNC नावाची एक संस्था आहे जी दिल्लीच्या सौंदर्यीकरणासाठी हातभार लावत असते. त्यांचा सल्ला ते देत असतात. त्यांच्याकडनं एक मेल आला की राजाजींचा अर्धाकृती पुतळा आपल्याला राष्ट्रपती भवनात बसवायचा आहे, तर तुम्ही त्यासाठी तयार आहात का? मी लगेचच होकार दिला, कारण एवढ्या मोठ्या प्रतिष्ठेच्या जागी आपलं कलाकृती लागणं हे एखाद्या कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट असते. साधारण त्यांनी पहिल्यांदा एक छोटं मॉडेल आम्हाला करण्यासाठी सांगितलं. 2-3 जण होते. आम्ही एक 2-3 जणांनी छोटं मॉडेल करून त्यांना सादर केलं आणि अनेक चाचण्यांनंतर, चाळणीनंतर माझ्या मॉडेलची निवड झाल्याचा मेल मला आला. अर्थातच मला खूप आनंद झाला. त्यानंतर ॲक्च्युअल साईज जी लागणार होती तिथे साधारण 2 ते 2.5 फुटाचा तो अर्धा पुतळा होता. त्या साईजमध्ये मी माती काम करण्यास सुरुवात केली. त्याआधी थोडंसं मी त्यांचा अभ्यास केला. छायाचित्रावरनं काही डॉक्युमेंट्स उपलब्ध होत्या, त्याच्यावरनं त्यांची चालण्याची ढब, हसण्याची आणि बोलण्याची ढब ही थोडी अभ्यास केली आणि त्यानंतर ते सर्व भाव चेहऱ्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर हे सगळं पूर्ण त्या साईजमधलं मातीच्या मॉडेलचे फोटो, व्हिडिओज सगळे पुन्हा राष्ट्रपती भवनात पाठवण्यात आले. त्याच्यानंतर अनेक परत चाचण्या झाल्या. अनेक या क्षेत्रातल्या, कलाक्षेत्रातल्या मोठ्या लोकांकडनं पसंतीची होकार आल्यानंतर मला याच्यात ते शिल्प ब्रॉन्झमध्ये करण्यासाठी होकार कळवण्यात आला. त्याच्यानंतर मी हे सगळे प्रक्रिया पूर्ण करून ब्रॉन्झमध्ये ते शिल्प घडवलं. माझ्यासाठी अर्थातच ही खूप मोठी आनंदाची गोष्ट होती. 8 दिवसापूर्वी त्यांचा एक मेल आला की इन्व्हिटेशन आलं माझ्या नावासकट की तुम्हाला या कार्यक्रमासाठी सादर आमंत्रण आहे आणि तुम्ही जरूर उपस्थित राहा. तसेच राजाजींचे कुटुंबही आमंत्रित होते. त्यांनीही आवर्जून सांगितलं की राजाजींच्या चेहऱ्याशी खूपच साम्य आहे आणि त्यांची जी एक हसण्याची विशिष्ट ढब होती ती तुम्ही बरोबर उचलली आहे. पण माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता की मी राष्ट्रपती भवन इतक्या जवळनं पहिल्यांदाच बघत होतो. त्याची भव्यता, सौंदर्य हे सगळंच अंगावर येणारं होतं. पण तिथे इतके मोठे अधिकारी असूनही कुठे त्यांनी दडपण येऊ दिलं नाही. ते अतिशय सौजन्याने सगळ्यांशी वागत होते आणि सगळ्यांनी कौतुक केलं की हे पुतळा खूपच सुंदर झाला आहे. माझ्यासाठी खूप मोठी संधी होती आणि आमच्या लोंढे घराण्याची 3री पिढी मी हे काम पुढे नेतो आहे. तर माझ्या कला कारकिर्दीत हा एक मोठा सन्मान होता असं मी समजतो.